जळगावमध्ये शिक्षक शेतकऱ्यांच्या मृत्यूने पारोळा अमळनेरात हळहळ. शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले. शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू. नाशिक जिल्ह्यात वन हक्क दाव्यासाठी किसान सभा आक्रमक. चांदवडला धरणे आंदोलनाला सुरुवात. नंदुरबारमध्ये रस्ता कामाला गती पण उपाययोजना अभावी वाहनांना क्षती. खोदकाम सुरू असतानाच धोकादायक वाहतूक. जळगावमध्ये पाचोरा रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव. प्रवाशांची होते गैरसोय. सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्यावा. व्यवस्थापकांची भेट घेऊन शिष्टमंडळाने दिले निवेदन. नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथे पशुखाद्यासह चाऱ्याचे दर वाढले. शेतकरी सापडले आर्थिक संकटात. उत्पादन खर्चात वाढ. शेती करणे झाले अवघड. पशुपालन आले धोक्यात. दुधाच्या दरात ही घसरण. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे शारीरिक विकासासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा. शिरपूरच्या RC पटेल शाळेत पोषण आहाराविषयी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन. अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी आता दर बुधवारी मेनोपॉज OPD. जिल्ह्यात 27 ठिकाणी वैद्यकीय उपचार समुपदेशन. जळगाव जिल्ह्यातील एरोंडलला शिबिरात 215 दात्यांचे रक्तदान. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन उत्साहात. महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन. नंदुरबारमध्ये घरातील स्विच बोर्डपासून ते शेतातील वीज खांबापर्यंत वीज वापरातील निष्काळजी धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. धुळे स्टेशनवरील मालधोक्यांच्या जागी आता प्रवासी प्लॅटफॉर्म होणार. रेल्वे स्टेशन प्रबंधकांची माहिती. मालधोक्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्मचे कामही युद्धपातळीवर सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे पार पडलेले राज्यस्तरीय इंग्लिश एज्युकेशन वक्तृत्व स्पर्धेत अहिल्यानगर येथील सिक्रेट हार्ट हायस्कूलने महाराष्ट्रात 3रा क्रमांक पटकावला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात नगर देवळातील उर्दू शाळेत 2 यशस्वी खेळाडूंचा सत्कार. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात पिंपळे बुद्रुकच्या उपसरपंचपदी अलका चौरे बिनविरोध. ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली सभा. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सोलर दिवे व रुग्णवाहिकेचे लोकार्पण. कर्मणी महोत्सव. CSR फंडाचा लाभ. धुळे जिल्ह्यातील शिरपुरात विद्यार्थ्यांना डिजिटल व्यवहाराचे धडे. RC पटेल शाळेत आर्थिक साक्षरता प्रशिक्षण. अहिल्यानगरमध्ये नागरिकांच्या वतीने महायुतीच्या विजयी नगरसेवकांचा सत्कार. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात स्काउटच्या विद्यार्थ्यांना दिले जीवन कौशल्याचे धडे. तंबू, चूल आणि भाकरीतून शिक्षण. नाशिक जिल्ह्यातील मेशी येथे डोंगरगावला आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात. 3 दिवसात विविध स्पर्धा. विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहभाग. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात ग्रामीण भागातील नेटवर्क मजबूतीसाठी प्रशासनाने मागवली ग्रामपंचायतकडून माहिती. ग्रामपंचायत अधिकारी व शिक्षकांना लिंक भरण्याचे आवाहन. नागरिकांची सोय होणार. धुळ्यात साक्री तालुक्यातील बाडणे गावातून दुचाकी चोरी. साक्री तालुक्यात गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेंडा येथे शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे श्रमदान. वृक्षारोपणासाठी खोदले 75 खड्डे. अहिल्यानगरमध्ये निष्ठावंतांसह नाराजांच्या स्वीकृतचे गिफ्ट. 1 ते 1.5 वर्षाचा फॉर्म्युला. 5 वर्षात अनेकांना संधी. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम. अनेक भागात गढूळ पाण्याच्या पुरवठ्याने नागरिक संतप्त. आरोग्याचा धोका वाढला. नाशिक जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती झाली हायटेक. बंतोशी अत्याधुनिक प्रणालीचा वापर सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील 1.5 लाख रुग्णांना 108 रुग्णवाहिकामुळे जीवनदान. 31,000 गरोदर मातांना पाठवले रुग्णालयात. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या सुपुत्राच्या गोव्यात डंका. महाराष्ट्राचे मॉडेल केले सादर. गोवा फेस्टिवलमध्ये महेश देवेरेचे सादरीकरण. अहिल्यानगरमध्ये 108 रुग्णवाहिकेची सेवा जलद. ॲप्लिकेशन देणार अचूक लोकेशन. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रशिक्षण. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे आयोजित नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. नाशिकमध्ये बांगलाड तालुक्यातील आराई उत्तर भाग प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिनेश लालजी सोनवणे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सखाराम अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये समाजभान आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करणारी महत्त्वाची चळवळ आहे. राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून तरुणांना सकारात्मक दिशा मिळत असून त्यांच्यावर देशहिताचे संस्कार रुजत आहेत, असे प्रतिपादन विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील यांनी केले. अहिल्यानगरमध्ये ओकले तालुक्यातील आजोबा पर्वतावर चढलेल्या पर्यटकांचे शनिवारी सायंकाळी पर्वत उतरताना मनोबल खचले.
आपण अडकणार या भीतीने पर्यटकांनी थेट सैन्य दलाशी संपर्क केला. सैन्य दलाने वन विभागाला संपर्क केल्याने पोलीस, वन विभाग व स्थानिक नागरिकांची टीम पर्वतावर पोहोचली. पर्यटकांना रात्रभर आधार दिला. रविवारी सकाळी या टीमने सर्व 10 पर्यटकांना पर्वताच्या पायथ्याशी सुखरूप पोहोचवले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात अचानक घरातून जवळपास 14 वर्षापूर्वी निघून गेलेली व्यक्ती जेव्हा घरी परतते त्यावेळी घरच्यांना काय आनंद होत असेल याची कल्पना करा. नेमकी अशीच घटना पाचोरा तालुक्यातील सारोडा खुर्द येथे घडली आणि आपल्या घरातील सदस्यांचे 14 वर्षांनी आगमन होताच कुटुंबियांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यातील दोंडबार येथील शिवछत्रपती शिवाजी विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धासह गुणगौरव समारंभ पार पडला. धुळ्यात अमृत भारत योजनेअंतर्गत गेल्या 2 वर्षात धुळे रेल्वे स्टेशनवर विविध विकास कामे होऊन स्टेशनच्या बाहेरील चेहरा मोहरा बदलण्यात आला. तसेच आता माल धोक्यांच्या जागी प्रवासी प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यांचे कामही सुरू करण्यात आले. तर रेल्वे कर्मचारी वसाहतीच्या समोरील मोकळ्या जागेत माल धक्क्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारण्यात येत असल्याचे रेल्वे स्टेशन प्रबंधकांतर्फे सांगण्यात आले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निकालानंतर 1 महिन्याच्या आत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणुकीचा खर्च सादर करावा लागतो. जिल्ह्यात 4 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून निवडणूक खर्च सादर केला जात आहे. परंतु जे उमेदवार निवडणूक खर्च सादर करणार नाहीत त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अहिल्यानगरमध्ये वाराणसी काशी येथे झालेले शुल्क यजुर्वेद मानदेदिनी शाखेतर्फे आयोजित दंडक्रम पाळण्याचे रेकॉर्ड करणारे देवव्रत रेखे यांचे अहिल्यानगर शहरात आगमन झाले. शोभायात्रेत पुष्पवृष्टी करून नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. जळगावमध्ये अमळनेर तालुक्यातील मारोड येथे शाश्वत विकासासाठी युवकांचा सहभाग वाढवणे, पाणलोट व्यवस्थापन तसेच पीडित जमीन विकासावर विशेष भर देण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निर्देशानुसार मारोड तालुका अमळनेर येथील कै नानाभाऊ मथू पाटील कला महाविद्यालयाचे युवक सरसावले आहेत. नाशिकमध्ये येवला तालुक्यातील मुखेड येथे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन, ग्रामीण पोलिसांच्या वतीने जनता विद्यालयात आयोजन. धुळ्यात शिरपूर तालुक्यातील अजनाळ येथील 55 वर्षीय शनक उंदाबिल याने 13 जानेवारी रोजी पहाटे 5ला राहत्या घरात गळफास घेतला. त्यास उपचारार्थ थाळनेरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर गुलाब पाटील यांनी तपासणी अंतिम मृत घोषित केले. या प्रकरणी थाळनेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी येथे 10 वेळा समजून सांगूनही तुला गणित सोडविता येत नाही का असे म्हणत चौथीतील विद्यार्थ्यास शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. चिमुकल्याच्या पाठीवर अक्षरशः मारहाणीचे वेळ उठले होते. या घटनेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत संबंधित शिक्षकास तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांच्या डब्यामध्ये पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाईपला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे दोंडगाव येथील जनता विद्यालयात सखी सावित्री व महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मुख्याध्यापक रामदास महाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. काही चालक त्यांचे लायसन्स किंवा RC घरी विसरतात. अशावेळी वाहतूक पोलिसांकडून कारवाई होण्याची भीती असते. पण याबाबत आता सुविधा आहे. IT ॲक्टनुसार ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, विमा अशा कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती दाखवणे बंधनकारक नाही. डिजिलॉकर आणि M-परिवहन ॲपवर उपलब्ध कागदपत्रांची डिजिटल प्रत वैध मानली जाईल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या इथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरणाची घटना घडली. पीडितीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून 16 जानेवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास पीडितीला महाविद्यालय परिसरातून कोणीतरी अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी दोंडाईच्या पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.